नाशिकच्या तपोवनातील 1825 वृक्ष तोडण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असून त्याला पर्यावरण प्रेमींकडून कडाडून विरोध करण्यात येतोय। मात्र या तपोवनातील जागेवर साधूंसाठी नाही तर चक्क प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर प्रदर्शन केंद्र, बँक्वेट हॉल, रेस्टॉरंट उभारण्याचा घाट घातला जातोय आणि यासाठी 220 कोटींची निविदा प्रक्रिया महापालिकेकडून राबवण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून केला जातोय। 33 वर्षांसाठी इथली जागा खासगी विकासकाला दिली जाणार असल्याची देखील मोठी चर्चा आहे। आणि यासाठी आता आपण थेट जाणार आहोत तपोवनात। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत काही पर्यावरण प्रेमी सुद्धा आहेत। त्यांच्याकडून आपण थेट ही समस्या जाणून घेऊया। प्रांजल, आपल्या ग्रुपच्या मला सांगा की ते शेकडो हजारो पक्ष्यांचा आदिवास बघायला मिळत असतो, जरी झाडं जर अशा प्रकारे तोडली गेली तर कसं बघतो? हो, ऍक्च्युली पक्ष्यांचा प्रत्येक झाडावर पक्षी जीव किंवा जी काही जीवसृष्टी आहे ती प्रत्येक झाडांवर आहे। आणि आज मी इथे आली, जवळपास मी 50 स्पीसीज बघितल्या आज आणि 50 स्पीसीजचे मी फोटो काढले। मी पक्षी मैत्रीण आहे, पक्षी मित्र आहे आणि पर्यावरणाशी सॅटर्डे संडे ग्रुपशी मी जुळलेली आहे। त्याच्यामुळे पर्यावरण वाचवणे हा आमचा खरोखर उद्देश आहे। आणि त्या एका झाडावर हजारो पक्षी, हजारो त्यांचं जीवसृष्टी जर असेल तर 1800 झाडं कापल्यावर किती त्याचा नाश होईल हा फक्त थोडासा विचार करावा, बाकी काही नाही। आणि ही सगळा विचार करून तुम्ही करू शकता ना, जे काही करायचं ते साधुग्राम हे करा किंवा काही करा, पण थोडा जीवसृष्टीचाही विचार करा। आज झाडं कापल्यावर उद्या जाऊन तुमच्या समोरच्या पिढीला कुठून श्वास मिळेल? ते तर काही विकत घेऊ शकत नाही, श्वास तर विकत घेऊ शकत नाही। आणि मागच्या 4 वर्षापूर्वी किंवा जेव्हा काही 2019-22ला जे काही परिस्थिती आली होती ती आपण सगळ्यांनी अनुभवली आहे। तेव्हा म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे की ॲटलिस्ट पक्षी जीव, मुक्या जीवांचा विचार करून जे काही तुम्हाला करायचं ते करावं। तुमचं नाव सांगा? मी सीमा तंगडपल्लीवार, नाशिक, पक्षी मित्र, पर्यावरण मैत्रीण, निसर्गप्रेमी। झाडे वाचवा, तपोवन थँक्यू। शॉर्ट नंबर द्या मला, तुमचा नंबर द्या आम्हाला। बराच वेळ ते पक्षी आपण बघतोय की आता थोडा तरी पर्यावरणाचा विचार करा अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येते। आमचा विकासाला विरोध नाहीये, मात्र पर्यावरणाचा सगळ्यात आधी विचार व्हायला हवा, कारण तपोवनाची जागा खासगी विकासकाला दिली जाणार असल्याचा आरोप होतोय। ज्या 35 एकर जागेवर रेस्टॉरंट उभारण्याचा घाट देखील असल्याचं कळत आहे। त्यामुळे 220 कोटींची निविदा प्रक्रिया पालिकेनं राबवल्याचा एकीकडे आरोप आहे। काँग्रेसचं गणित झाडे लावा, पक्षी वाचवा, झाडे लावा, पक्षी वाचवा, झाडे लावा।